नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ गौरव या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत महत्त्वाच्या 25 बँकिंगच्या ज्या टर्म्स आहेत, काही महत्त्वाच्या संज्ञा आहेत त्या आपण इथे अभ्यासणार आहोत. PDCC बँकेसाठी किंवा अजून कुठल्या तुम्ही बँकेसाठी जर अभ्यास करत असाल तर या बँकिंग रिलेटेड एक्झामसाठी तुम्हाला या टर्म्स अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत. छोट्या छोट्या आहेत, नॉर्मल मिनिंग आहेत, पण आपल्याला कदाचित त्या माहीत नसतात. किंवा जे BSc बॅकग्राऊंडमधून असतील, जे BA बॅकग्राऊंडमधून असतील किंवा अजून BE लेवलचे जे मुलं असतील त्यांना कॉमर्स रिलेटेड काही टर्म्स माहीत नसतात. तर त्यांना कसं सोप्या पद्धतीने समजेल या पद्धतीने मी तुम्हाला या 25 ज्या महत्त्वाच्या कन्सेप्ट्स आहेत, ज्या बँकिंग संज्ञा बँकिंग टर्म्स आहेत त्या मी तुम्हाला इथे आज एक्सप्लेन करणार आहे. याआधी आपले बँक रिलेटेड 4 व्हिडिओज लेक्चर झालेले आहेत. तर ते बघितले नसतील तर तुम्ही कृपया प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही त्या बघून घ्यावे. त्याच्यामध्ये मी NEFT RTGS त्याच्या शॉर्ट नोट्स काढून तिथे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स याच्यावर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तर आणि 2 उरलेल्या आहेत त्या जून आणि जुलैच्या ज्या काही करंट अफेअर्स होते बँकिंग रिलेटेड त्याच्यावरती आपण त्या व्हिडिओज बनवल्या होत्या. तर आज आपलं हे 5वं लेक्चर आहे. तर अतिशय महत्त्वाचं लेक्चर होणार आहे. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा तुम्ही. चला तर मग आपण स्टार्ट करूया आपल्या बँकिंग टर्म्सला. पहिलं जी टर्म आहे ती म्हणजे रेपो रेट. रेपो रेट म्हणजे काय तर आपण बघूयात. वेन RBI प्रोव्हाइड्स अ लोन टू द बँक फॉर अ शॉर्ट टर्म बिटवीन 1 to 90 days, RBI टेक्स सम इंटरेस्ट फ्रॉम द बँक विच इज टर्म ॲज रेपो रेट. म्हणजेच काय, RBI लोन प्रोव्हाइड करतं शॉर्ट टर्म्स कालावधीसाठी 1 दिवस ते 90 दिवसांसाठी, आणि त्याच्यावरती जो इंटरेस्ट आकारला जातो, RBI त्यांच्याकडून काही इंटरेस्ट घेते, त्याला रेपो रेट असं म्हटलं जातं. कन्सेप्ट छोटी आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नसते. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय, वेन बँक डिपॉझिट्स इज एक्सेस मनी इन RBI देन RBI प्रोव्हाइड सम इंटरेस्ट टू द बँक. दिस इंटरेस्ट इज नोन ॲज रिव्हर्स रेपो रेट. म्हणजेच काय की जेव्हा प्रत्येक एक बँकेला लिमिट ठेवलेलं असतं की प्रत्येक ब्रँचला सुद्धा लिमिट असतं की तुम्ही किती अमाऊंट ब्रँचमध्ये ठेवायची आहे, लॉकरमध्ये ठेवायची आहे. त्याच्यावर जर त्यांच्याकडे एक्सेस अमाऊंट जमा झालेली असेल तर त्यांनी ती RBIला रेमिट करायला हवी आणि RBIकडे ती जमा केली जाते. आणि त्या जमा केलेल्या रकमेवरती जेव्हा RBI तुम्हाला इंटरेस्ट देते त्याला म्हणतात, RBI इंटरेस्ट देते आपल्या रकमेवरती, त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. ठीक आहे. पुढची टर्म आहे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशिओ. त्याला SLR सुद्धा म्हणतात. ठीक आहे. एव्हरी बँक हॅज टू मेंटेन अ सर्टन पर्सेंटेज ऑफ देअर टोटल डिपॉझिट्स इन द फॉर्म ऑफ गोल्ड, cash, bonds and securities with themselves at the end of every business days. Current SLR is 18%. करंट रेट चालू आहे 18%. प्रत्येक बँकेला काही सर्टन पर्सेंटेज त्यांच्या टोटल डिपॉझिटच्या गोल्ड, कॅश इन द फॉर्म ऑफ गोल्ड, कॅश, बॉन्ड्स आणि सिक्युरिटीज या फॉर्ममध्ये त्यांना मेंटेन ठेवायला लागतो. त्यालाच तो कशा पद्धतीने मेंटेन ठेवायचा त्या रेशोला स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो असं म्हटलं जातं. चौथी टर्म आहे ती म्हणजे कॅश रिझर्व रेशो. एव्हरी बँक मेंटेन्स सर्टन पर्सेंटेज ऑफ देअर टोटल डिपॉझिट्स विथ RBI इन द फॉर्म ऑफ कॅश अँड नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज. करंट CRR is 3%. Every bank has to pay the amount to RBI on every 15 days. प्रत्येक बँकेला तो प्रत्येक बँक ही आहे ती काही सर्टन पर्सेंटेज त्यांच्या टोटल डिपॉझिटच्या काही सर्टन पर्सेंटेज असं एक त्यांना क्रायटेरिया ठरवून दिलेला आहे. तर त्या टोटल डिपॉझिटचा काही सर्टन पर्सेंटेज प्रत्येक बँक RBIकडं कॅश अँड नेट डिमांड अँड टाईम लायबिलिटीज याच्या फॉर्ममध्ये काही डिपॉझिट्स त्यांच्याजवळ मेंटेन ठेवते. तर त्या रेशोला, करंट रेशोला त्या रेशोला CRR म्हणजेच कॅश रिझर्व रेशो असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक बँकेला कंपल्सरी आहे की काही त्यांच्या टोटल डिपॉझिटचं पर्सेंटेज RBIकडं कॅश जमा ठेवणं.
पुढील टर्म आहे बँक रेट. बँक रेट इज ऑल्सो टर्म ॲज डिस्काउंट रेट, the rate through which RBI charge certain percentage for providing money to other banks without any security for a long period of time for 90 days, and current bank rate is 4.25%. ठीक आहे. पुढे आहे रिटेल बँकिंग. रिटेल बँकिंग is a type of banking in which direct dealing with retail customer is done. This type of banking is popularly known as कन्झ्युमर बँकिंग और पर्सनल बँकिंग. रिटेल बँकेला काय म्हटलं जातं? कन्झ्युमर बँकिंग किंवा पर्सनल बँकिंग. इट इज अ विजिबल फेस ऑफ बँकिंग टू द जनरल पब्लिक. ठीक आहे. पुढील महत्त्वाची कन्सेप्ट आहे बिटकॉईन. आता बिटकॉईन ही एक करन्सी आहे, व्हर्च्युअल करन्सी आहे. बिटकॉईन इज अ व्हर्च्युअल करन्सी, क्रिप्टो करन्सी अँड किंवा त्यालाच क्रिप्टो करन्सी असं म्हटलं जातं व्हर्च्युअल करन्सीला. अँड अ पेमेंट सिस्टम. इट कॅन बी डिफाईन ॲज अ डिसेंट्रलाइज मीन्स ऑफ ट्रॅकिंग अँड असाइनिंग वेल्थ ऑर इकॉनॉमी. इट इज अ सॉफ्टवेअर प्रोटोकॉल. ठीक आहे. बिटकॉईन युजेस 2 क्रिप्टोग्राफिक कीज, 1 पब्लिक युजर नेम अँड 1 प्रायव्हेट पासवर्ड आर जनरेटेड. 1 बिटकॉईन इज इक्वल टू 108 सतोशी. ठीक आहे, लक्षात ठेवा. कॅपिटल मार्केट आणि मनी मार्केट यालाच आपण मराठीमध्ये म्हणू शकतो भांडवली बाजार आणि नाणे बाजार. ठीक आहे. कॅपिटल मार्केट इज अ ऑर्गनाइज मार्केट विच प्रोव्हाइड्स लॉंग टर्म फायनान्स. कॅपिटल मार्केटमध्ये लॉंग टर्म फायनान्स प्रोव्हाइड केला जातो फॉर बिझनेस, वेअर ॲज मनी मार्केटमध्ये शॉर्ट टर्म फायनान्स फॉर अ बिझनेस. मनी मार्केटमध्ये शॉर्ट टर्म लोन प्रोव्हाइड केलं जातं बिझनेससाठी. शेड्यूल बँक. पुढील टर्म आहे शेड्यूल बँक. Bank which are included in the second schedule of RBI Act 1934. शेड्यूल म्हणजे काय? लिस्ट. शेड्यूलला दुसरं एक नाव आहे लिस्ट. म्हणजेच काय की RBIच्या ॲक्ट 1934मध्ये सेकंड लिस्टनुसार ज्या बँक लिस्टेड आहेत त्यांना शेड्यूल बँक असं म्हटलं जातं. दिस बँक शुड फुलफिल 2 कंडिशन्स. 2 कंडिशन त्यांनी फुलफिल केल्या पाहिजेत. पेड अप कॅपिटल अँड कलेक्टेड फंड शुड नॉट बी लेस दॅन ₹5 lakhs. अँड सेकंड आहे एनी ॲक्टिव्हिटी ऑफ द बँक शुड नॉट ॲडवर्सली अफेक्ट द इंटरेस्ट ऑफ द कस्टमर्स. सोप्या कंडिशन्स आहेत. नॉन परफॉर्मिंग ॲसेट याच्यावर तर आपण पूर्ण एक व्हिडिओज बनवलेला आहे, तरी पण एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगून देतो. नॉन परफॉर्मिंग ॲसेट इज ॲन ॲसेट ऑफ अ बँक विच इज नॉट प्रोड्युसिंग एनी इन्कम. म्हणजेच ती नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स अशी एक बँकेसाठी ॲसेट आहे की ती परफॉर्मन्स करत नाही आहे, तिच्यापासून काही बँकेला फायदा मिळत नाही आहे, तिच्यापासून काही रिटर्न मिळत नाही आहे, असं एखादी ॲसेट आहे जी बँकेने गहाण दिली होती एखाद्या कस्टमरला वगैरे. पण समजा एखादं लोन दिलं असेल घरासाठी वगैरे, पण तो कस्टमर 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, घराचा हफ्ताच फेडत नाही आहे, त्यावेळेस ते लोन जे बँकेने प्रोव्हाइड केलेलं आहे ते बँकेसाठी नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स होऊन जातो. बँक युजली क्लासिफाय ॲज अ नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स एनी कमर्शियल लोन्स विच आर मोर दॅन 90 days ओव्हरड्यू अँड एनी कस्टमर लोन विच आर मोर दॅन 180 days ओव्हरड्यू. ठीक आहे. पुढील कन्सेप्ट आहे मनी इन्फ्लेशन. मनी इन्फ्लेशन म्हणजे काय बघा. मनी इन्फ्लेशन इज अ स्टेट इन विच द व्हॅल्यू ऑफ मनी इज फॉलिंग अँड द प्राइजेस आर रायझिंग ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. म्हणजेच काय, पैशाची व्हॅल्यू जी आहे ती कमी होत जाते आणि प्रोडक्टची जी प्राईज आहे ती वाढत जाते, तेव्हा आपण इन्फ्लेशन असं झालेलं आहे तेव्हा गृहीत धरतो. पुढील सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आहे, नवीन आलेली आहे, ग्रीन बँकिंग. Green banking means promoting environmentally friendly practices and reducing your carbon footprints from your banking activities. Okay. Green banking aims at improving the operations and technology. त्यांचं एम काय ग्रीन बँकिंगचं? ऑपरेशन्सला इम्प्रूव्ह करायचं आणि टेक्नॉलॉजीला सुद्धा. अलॉंग विथ मेकिंग द क्लायंट्स हॅबिट्स एन्व्हायरमेंट फ्रेंडली इन द बँकिंग बिझनेस. बँकिंग बिझनेसमध्ये त्यांना फ्रेंडली एन्व्हायरमेंटली त्यांच्या हॅबिट्स इन्क्रीज करायच्या. इट इज अ लाईक नॉर्मल बँकिंग अलॉंग विथ द कन्सिडरेशन फॉर सोशल ॲज वेल ॲज एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स फॉर प्रोटेक्टिंग द एन्व्हायरमेंट. ठीक आहे. सोपी कन्सेप्ट आहे.
पण नाव ग्रीन बँकिंग. ठीक आहे. स्कीमिंग ही सुद्धा अतिशय महत्त्वाची कन्सेप्ट आहे बँकिंग टर्म्समध्ये. स्कीमिंग लक्षात ठेवा, स्कीमिंग इज अ मेथड यूज्ड बाय फ्रॉडस्टर्स टू कॅप्चर्स कस्टमर्स पर्सनल और अकाउंट इन्फॉर्मेशन ऑफ क्रेडिट कार्ड. म्हणजेच काय करतात, जे फ्रॉड करणारे जी लोक आहेत ते क्रेडिट कार्ड, कस्टमरचं जे क्रेडिट कार्ड आहे त्याची पर्सनल आणि अकाउंट इन्फॉर्मेशन चोरून घेतात. कस्टमर्स कार्ड इज अ स्वाईप थ्रू द स्कीमरकडून कस्टमरचं कार्ड स्वाईप केलं जातं. अँड द इन्फॉर्मेशन कंटेंट इन द मॅग्नेटिक स्ट्रीप ऑन द कार्ड, ज्या कार्डवरती जी मॅग्नेटिक स्ट्रीपमध्ये जी इन्फॉर्मेशन आहे इज देन रीड इन टू अँड स्टोर्ड ऑन द स्कीमर ऑन अटॅच कम्प्युटर. ज्या कम्प्युटर त्यांनी अटॅच केलेला असतो तिथे ती रीड केली जाते आणि स्टोअर केली जाते. अशा पद्धतीने कस्टमरचं जे क्रेडिट कार्ड आहे ते हॅक केलं जातं. स्कीमिंग इज अ टॅक्टिक यूज्ड predominantly for a credit card fraud, but it is also tactic that is gaining in popularity among the identity thieves. ठीक आहे. पुढील महत्त्वाची कन्सेप्ट आहे मनी लॉन्ड्रिंग. ही पण एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मनी लॉन्ड्रिंग इज अ प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ इलिगल मनी फ्रॉम व्हेरियस सोर्स ऑफ टू अपियर टू हॅव ऑरिजिनेटेड फ्रॉम लेजिटिमेटेड लीगल सोर्स. The major source of illegal money are tax evasion, bribes, smuggling, भ्रष्टाचार केला जातो, स्मगलिंग केलं जातं, टॅक्स इव्हिजन होतं. त्याच्यानुसार ते जो इलिगल मनी आहे त्याला लीगलमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, त्याला म्हणतात मनी लॉन्ड्रिंग. येऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह म्हणून एक मार्काला. कन्सेप्ट क्लिअर असणं लक्षात असेल. कॅश क्रेडिट. कॅश क्रेडिट काय? कॅश क्रेडिट इज अ प्रॉपर लिमिट सँक्शन बाय द बँक टू द बॉरोईंग मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग युनिट अगेन्स्ट द व्हॅल्यू ऑफ द रॉ मटेरियल सेमी फिनिश गुड्स अँड फिनिश गुड्स इन्क्लुडिंग स्टोर्स. ठीक आहे. कॅश क्रेडिट काय की एक अमाऊंट सँक्शन केली जाते बँकेद्वारे मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग युनिटसाठी. कशाच्या आधारे? रॉ मटेरियल, सेमी फिनिश गुड आणि फिनिश गुड्स आणि स्टोअर्सच्या आधारे. ठीक आहे. कोर बँकिंग सोल्युशन, त्याला CBS सुद्धा म्हटलं जातं. त्याचं टर्म काय बघूया आपण, त्याचं मिनिंग काय. CBS इज अ नेटवर्किंग ऑफ ब्रँचेस विच एनेबल्स कस्टमर्स to operate their accounts and avail banking services from any branch of the bank on CBS network regardless of where they maintain his account. म्हणजेच काय, तुमचं समजा इथे मुंबईला कुठल्या ब्रँचमध्ये अकाउंट असेल आणि तुम्ही दिल्लीला गेला असेल तर समजा एखाद्या कॅनरा बँक आहे आणि तुमचं अकाउंट मुंबईच्या कॅनरा बँकमध्ये कुठे असेल त्या ब्रँचमध्ये आणि तुम्ही दिल्लीला गेला असेल तर तुम्ही तिथे दिल्लीवरून सुद्धा तुमचं अकाउंट ऑपरेट करू शकतात. त्याला म्हटलं जातं कोर बँकिंग सोल्युशन. द कस्टमर इज नो मोर द कस्टमर ऑफ द ब्रँच, ही बिकम्स द बँक्स कस्टमर्स. ठीक आहे. पुढील महत्त्वाची कन्सेप्ट आहे मिनिमम रिझर्व्ह सिस्टीम ऑफ RBI. द करंट सिस्टीम ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट टू इश्यू नोट्स इज द मिनिमम रिझर्व्ह सिस्टम. करंट सिस्टीम ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट टू इश्यू नोट्स. ठीक आहे. Under this policy, the minimum reserves to be maintained in the form of gold and foreign exchange should consist of ₹200 crores. ठीक आहे. मिनिमम रिझर्व किती आहे त्यांना मेंटेन ठेवायचं आहे 200 करोड. कशाच्या फॉर्ममध्ये? गोल्ड आणि फॉरेन एक्सचेंजच्या. आउट ऑफ दिस रिझर्व द व्हॅल्यू ऑफ द गोल्ड टू बी मेंटेन्ड इज ₹115 crores. म्हणजेच काय, जे 200 करोड आहेत त्यामध्ये 115 करोड तुम्हाला गोल्ड सोनं मेंटेन ठेवायचं आहे. त्या 115 करोड अमाऊंटचं सोनं तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे. उलटा मिनिंग 85 करोड्स तुम्ही फॉरेन एक्सचेंज मेंटेन ठेवायचं आहे. अशा पद्धतीने 200 करोडचं तुम्हाला मिनिमम रिझर्व ठेवणं गरजेचं आहे अंडर दिस पॉलिसी. ठीक आहे. दिस सिस्टीम वॉज इंट्रोड्यूस इन 1956 रिप्लेसिंग द प्रपोर्शनल रिझर्व सिस्टम. पुढचं महत्त्वाची कॉन्सेप्ट कॅमल्स रेटिंग सिस्टम. कॅमल्स ही एक रेटिंग सिस्टीम आहे. कॅमल्स इज अ रेटिंग सिस्टीम डेव्हलप्ड इन द US. ठीक आहे. दॅट इज यूज्ड बाय सुपरवायझरी ऑथॉरिटीज टू रेट बँक्स अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. सुपरवायझरी ऑथॉरिटीज जे असतात ते बँकेला रेटिंग किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असतात त्यांना रेटिंग करण्यासाठी कॅमल्स या पद्धतीचा उपयोग ते करतात. ही एक US डेव्हलप
सिस्टम आहे. It applies to every bank in US and it is also used by various financial institutions outside also US. ठीक आहे. Each factor is assigned a weight as follows. कॅमल्सचं मिनिंग काय? कॅमल्स म्हणजे C stands for capital adequacy, A stands for asset quality, M stands for management, E stands for earnings, L stands for liquidity, S stands for sensitivity. आणि अशा पद्धतीने त्यांना वेटेज दिलेलं आहे. कॅपिटल ॲडिक्वसीला 20% आहे. ॲसेट्सची जी क्वालिटी आहे, बँकेची ॲसेट्स क्वालिटी कशी आहे त्याच्यासाठी त्यांनी 20% वेटेज ठेवलेलं आहे. मॅनेजमेंटला 25% आहे, अर्निंग्सला 15% आहे, लिक्विडिटीला 10% आहे, सेन्सिटिव्हिटीला 10% आहे. अशा पद्धतीने हे जे 100% जे वेटेज आहे ते त्यांनी त्याच्यावरून ते कुठल्या बँकेला आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला किती रेटिंग करायचं त्या पद्धतीने याच्या आधारावरती ते रेटिंग केलं जातं. याला म्हणतात कॅमल्स रेटिंग सिस्टम. पुढचे जे आहे मसाला बॉन्ड्स. हा सुद्धा एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे, नवीनच आहे. मसाला बॉन्ड्स. द बॉन्ड्स लिस्टेड ऑन अ लंडन स्टॉक एक्सचेंज इज टर्म ॲज मसाला बॉन्ड्स. दीज बॉन्ड्स आर ऑफर्ड अँड सेटल इन US dollar to hike Indian rupees in international market. बघा, this bond listed on a London stock exchange in terms of masala bonds. These bonds are offered and settled in US dollar to hike Indian rupees in international market. This bond help to raise Indian rupees from international investor for infrastructural development in India. Okay, and लास्ट पॉईंट, इंटरनॅशनल फायनान्शियल कॉर्पोरेशन, त्याला IFC म्हटलं जातं, कन्वर्ट बॉन्ड फ्रॉम डॉलर्स इंटू रुपीज अँड युजेस दिस रुपीज टू फायनान्शियल प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट इन इंडिया. ठीक आहे. त्या बॉन्डला नंतर डॉलरमधून रुपीजमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि नंतर इथे फायनान्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट केलं जातं इंडियामध्ये. पुढची महत्त्वाची कन्सेप्ट आहे बॅलन्स ऑफ ट्रेड. The difference between the country's export and the value of its imports are known as balance of trade. It includes earnings, interest, dividend, etc. on financial assets. जे काही एक्सपोर्ट केलेली व्हॅल्यू आहे, जे काही आपली कंट्रीमधून एक्सपोर्ट केलं जातं आणि जे काही इम्पोर्ट केलं जातं त्याचा जो डिफरन्स आहे त्याला म्हणतात बॅलन्स ऑफ ट्रेड. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढील टर्म आहे नोस्ट्रो अकाउंट. Nostro account is the one which is maintained by Indian bank in the foreign countries. Nostro account is the one which is maintained by Indian bank in the foreign countries. इंडियाची बँक आहे पण फॉरेन कंट्रीजमध्ये आहे, तिथे अकाउंट असेल तर त्याला नोस्ट्रो अकाउंट असं म्हटलं जातं. आणि वोस्ट्रो अकाउंट काय आहे? वोस्ट्रो अकाउंट इज अ वन विच इज मेंटेन इन इंडिया बाय अ फॉरेन बँक विथ देअर करस्पॉन्डिंग बँक. जी फॉरेन एखादी बँक आहे जी इंडियामध्ये आहे तिथे जे अकाउंट मेंटेन केलं जातं त्याला वोस्ट्रो अकाउंट असं म्हटलं जातं. नोस्ट्रो आणि वोस्ट्रो महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. कासा अकाउंट हे पण महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. कासा स्टँड फॉर करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट. CA करंट अकाउंट, SA सेव्हिंग अकाउंट. द कासा ratio displays the value of deposits maintained in the bank in the form of current and saving account deposits in the total deposits. टोटल डिपॉझिटच्या करंट सेव्हिंगला किती अमाऊंट आहे आणि करंट आणि सेव्हिंगची ते जे टोटल डिपॉझिट्स आहे, करंट अकाउंटची आणि सेव्हिंग अकाउंटची डिपॉझिट्स त्याच्यासमोर टोटल डिपॉझिट्स, अशा पद्धतीने त्याचा रेशो मेंटेन केला जातो. हायर कासा रेशो मीन्स बेटर ऑपरेटिंग इफिशियन्सी ऑफ दी बँक. तुमच्याकडे जर कासा रेशो हायेस्ट असेल तर तुमची ऑपरेटिंग इफिशियन्सी बँकेची चांगली आहे. राफा अकाउंट. राफा अकाउंट मीन्स रिकरिंग डिपॉझिट अकाउंट अँड फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. राफा रेशो शोज हाऊ मच डिपॉझिट अ बँक हॅज इन द फॉर्म ऑफ रिकरिंग अँड फिक्स्ड डिपॉझिट. ठीक आहे. आणि 25वा आणि शेवटची टर्म आहे डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंटला आपण त्याचा म्हणू शकतो की त्याचा फुल फॉर्म आहे डिमटेरियलायझेशन. ठीक आहे. द फुल फॉर्म ऑफ डीमॅट अकाउंट इज अ डिमटेरियलाइज अकाउंट. दिस इज अ टाईप ऑफ बँक अकाउंट फॉर सिटीजन्स इन इंडिया so that they can trade in a stock or debentures which are listed in the stock market. जे काही स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक आणि डिबेंचर लिस्टेड आहेत ते तुम्ही इंडियाचा कोणताही सिटीजन डीमॅट अकाउंट थ्रू
त्याचं ट्रेडिंग करू शकतो. जस्ट ॲज अ सेविंग अकाउंट कंटेन्स मनी सेव्ह, डीमॅट अकाउंट हॅज स्टॉक सेव्ह. ठीक आहे, जसं आपल्या सेविंग अकाउंटमध्ये मनी सेव्ह केले जातात तसं डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक सेव्ह केले जातात. अशा पद्धतीने आपण या महत्त्वाच्या 25 टर्म्स बँकेच्या बघितल्या. अतिशय महत्त्वाच्या ह्या बँकिंग टर्म्स होत्या मित्रांनो. 1 मार्काला हा प्रश्न PDCC बँकेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. कुठलीही टर्म या 25 पैकी एक तरी टर्म तुम्हाला 101% विचारले जाऊ शकते. एक प्रश्न याच्यावर येण्याची दाट शक्यता आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नीट बघा. जर कॉमर्स बॅकग्राऊंड नसेल तर तुम्हाला थोडं समजायला कठीण जाईल, पण कॉमर्स बॅकग्राऊंड नसेल तरी पण तुम्ही ते व्यवस्थित समजून घ्या. अतिशय सोप्या आहेत, काही कठीण नाही आहे. त्यांची नावं फक्त नीट लक्ष ठेवा, कुठल्या कन्सेप्ट मेन अंडरस्टँड करून ठेवा, म्हणजे पुढे तुम्हाला काय वाटणार नाही. तर ॲटलिस्ट तुम्ही कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही प्रश्नाच्या उत्तराच्या जवळपास तरी जाण्याचा प्रयत्न करू शकता. ऑप्शनमधून एखादं चॉईस करू शकतात. तुम्हाला 1, 2, 3, 4 पर्याय दिले असतील, तुम्हाला माहीत असेल की 3 पर्यायाचं मिनिंग माहीत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की प्रश्नाचं उत्तर उरलेलं हे चौथंच आहे, कारण हे उरलेले 3 ऑप्शन्स तुम्हाला माहीत आहेत, त्यावेळेस तुम्हाला उत्तराच्या जवळ जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकते. तर अशा पद्धतीने आपण ह्या 25 बँकेच्या टर्म्स बघितल्या. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येणार आहे. गेल्या वेळेस आपण इतिहासाच्या MPSC आणि SSC स्टाफ सिलेक्शनचे व्हिडिओसुद्धा आपण बघितले होते. त्या मी 25 ते 30 लेक्चरमध्ये कवर करेल, जेणेकरून तुमचा 80% इतिहास हा त्याच्यामध्ये कवर होऊन जाईल MPSCसाठी. अशा पद्धतीने मी त्या नोट्स काढलेल्या आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तर पहिले मला जरूर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओज या प्रथम नोटिफिकेशनद्वारे बघायला मिळून जातील. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.